सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपले आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा समता सैनिक दलाचे कमांडर आदरणीय अशोकरावजी बनसोड सर यांचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश गोरकर सर तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्व पदाधिकारी, पडनेरा शहराचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना जय भीम सर। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश गोरकर सर आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव आदरणीय महेश मेश्राम सर यांना विनंती करतो की त्यांनी या धर्मपीठावर विराजमान व्हावं। सांभाळी सर हे सुद्धा या तर मी त्या धर्मपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून त्यांनी अभिवादन। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे, क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे, तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे, तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला मी उमजलेला मज काही, निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे, तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या. 100 वर्ष बनसोड साहेब तुम्ही करा करा 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. बनसोड साहेब तुम्ही करा करा 100 वर्ष, बनसोड साहेब तुम्ही करा करा 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तथागताचा धम्म महान, पंचशिलेचे करा पालन, तथागताचा धम्म महान, पंचशिलेचे करा पालन. जीवन जगण्याची हीच आहे तुमसा, जीवन जगण्याची हीच आहे तुमसा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. समाज कार्य कराल, गुरु समान राखाल, समाज कार्य कराल, गुरु समान राखाल. अशभावनी गावी तुझली वाट, अशभावनी गावी तुझली वाट. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आई वडिलांना साथ देशील, मोठ्या माणसाचा आदर करशील. आई वडिलांना साथ देशील, मोठ्या माणसाचा आदर करशील. आई वडिलांना साथ देशील, मोठ्या माणसाचा आदर करशील. भाऊ भाऊ आई प्रेमीच देईल देशाला साथ, भाऊ बहिणीला नेहमीच देईल साथ. वाढदिवसाच्या दिवसाच्या शुभेच्छा देईल. शिकण्यासारखं आहे. त्यांच्याजवळ जो जुन्या काळात जे लाठीकाठी होती, तलवारबाजी होती, तो समजा सैनिक झाला तर तो सैनिक असायचा, तर तरबेज असायचा. ते सर्व गुण या आमच्या आजच्या सत्तारूढ असलेल्या बनसोड साहेबांमध्ये आहे. भरपूर शिकण्यासारखं आहे, पण वेळेच्या अभावी आमची थोडी
सुब्बर होऊन जातोय. त्यामुळे इच्छा खूप होते शिकण्याची. अशोकराव बनसोड तुमच्यासाठी 4 ओळी. सुख दुःखाचा काळ तुम्ही भोगिला. अशोकराव बनसोड, सुख दुःखाचा काळ तुम्ही भोगिला. अनेक वेळा पौर्णिमाचे चंद्र उगवताना पाहिला. अनेकाचे जीव तुम्ही वाचविला. अरे अशोकराव बनसोड, कमाल तुमच्या या स्वभावाला, कमाल तुमच्या या स्वभावाला. आता माझ्या कवितेचं शीर्षक आहे, कवितो मी तुमच्या कवितेतून अभिष्ट चिंतन. अशोकराव बनसोड, तुमचे मी कवितेतून करतो अभिष्ट चिंतन. स्नेहाचा सुगंध दरवळला, स्नेहाचा सुगंध दरवळला. आयुष्यातील अमूल्य क्षण आला. विनंती आमची सिद्धार्थ गौतमाला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला. बोलणे आवडे तुमचे सर्वाला. आता सर्वच लोकांनी भाषणातून सांगितलं अशोकरावचं बोलणं कसं आहे बाप्रेमाचं वगैरे. बोलणं आवडे तुमचं सर्वांना. भाव ते प्रत्येकाच्या कानी. अमोल सेवेसाठी भगवंताने पाठविले तुम्हाला. निरोप मैत्री, निरपेक्ष मैत्री तुमची 1 नंबर वाणी. आपली मधुर मैत्रीचा बांध जपणारी. मनाची उंची जसे अंबर अभिमानाने वाटणारी. न लागो दृष्ट तुम्हाला शक्ती पार करणारी. सांसारिक जीवनात यशस्वी होऊन हेवा वाटणारी. असे निराळम आरोग्य लाभो तुम्हाला. तुम्ही दररोज वाढदिवसाच्या शुभेच्छा देता मला. तुमचा वाढदिवसाचा दिवस आज आला. अरे बडनेरा शाखेचा समता सैनिक दलाचा कारभार तुम्हाला दिला. अरे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो तुम्हाला. कोटी कोटी शुभेच्छा देतो तुम्हाला. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, ईश्वररत्न ब्रह्मपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे राजा सम्राट अशोक आणि सर्व महान विभूतींना श्रीवार वंदन. आणि मंचावर आणि उपस्थित सर्वांना जयवी. आणि त्यांचा वाढदिवस आहे. सत्कार मंत्री अशोकजी बनसोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. तुमचं सुखमुक्त जगो अशी आशा व्यक्त करतो. आणि रेल्वेत माझ्यासोबत ते कोवर्कर होते. मी सी कॅबिनवर असताना ते माझ्यासोबतच होते. आणि आउटडोर असतानाही ते गार्डमध्ये प्रमोशन झालं तरी आता ते खूप असं हे असतात, अनुभव असतात. तेवढं हे करण्यापेक्षा 2 वर्षी मी आपलं निपटतो. आणि मला बाहेर राहतं, दुकान बंद होती. तर अच्छे दोस्त सफेद रंग जैसे होते हैं. अच्छे दोस्त सफेद रंग जैसे होते हैं. सफेद में कोई भी रंग मिलाओ नया रंग बन जाता है. नया रंग बन सकता है. पर दुनिया में ये सारे रंग मिलाकर भी पानी से तस्वीर कहाँ बनती है, ख्वाबों से तकदीर कहाँ बनती है. पानी से तस्वीर कहाँ बनती है, ख्वाबों से तकदीर कहाँ बनती है. किसी भी रिश्ते को सच्चे दिल से निभाओ, ये जिंदगी फिर वापस कहाँ मिलती है. कौन किससे चाहकर दूर होता है, कौन किससे चाहकर दूर होता है. हर कोई अपने हालातों से मजबूर होता है. कौन किससे चाहकर दूर होता है. हर कोई अपने हालातों से मजबूर होता है. हम तो बस इतना जानते हैं बनसोड़ो, हम तो सिर्फ इतना जानते हैं. हर रिश्ता मोती और हर दोस्त कोहिनूर होता है. हर दोस्त कोहिनूर होता है. महाकरण कथागत भगवान ईश्वररत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या माननीय अभिवादन. धर्मपिता उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सिद्धार्थ सरस्वती वाचनालयाचे एस नरसाम साहेब, भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय सांभारे सर,
नांदगाव शाखेचे अध्यक्ष आदरणीय मदनजी भंडारे सर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष राजाराव सर, कार्य सचिव राहुल सेंजर सर, सचिव प्रमुख डहाके सर आणि समस्त भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांना माझा सप्रेम जयभीम. आज जे सत्कार मूर्ती आहे माझे बंधू अशोकरावजी बनसो यांचा आज 66वा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभेच्या प्रतिनिधित्व साजरा केला आहोत. की त्यांना जे भविष्यासाठी मंगल कामना देतो आणि त्यांनी आपलं जे उर्वरित आयुष्य आहे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिकांसाठी समर्पित करावं आणि आम्हाला बळ द्यावं असं मी त्यांच्या वतीने मंगल कामना करतो की आपण समता सैनिकाचं एवढे अधिक कसा पॉवरफुल होईल बडनेरामध्ये अमरावतीमध्ये यासाठी प्रयत्न करावा आणि भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिकाचे आपले सैनिक वाढवावे ही मंगल कामना आपणाकडून अपेक्षित करतो आणि पुढील दिवसासाठी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. या विश्राम सर. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध सम्राट राजा अशोक, माता भीमाई, माता रमाई या सर्व महामानवांना मी वंदन करतो. आणि धम्मपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कोरकर सर, सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव मेश्राम भाऊ आणि नवनिर्वाचित आपल्या बडनेरा विभागात बडनेराचे सांभाळे त्यांना मी जयभीम करतो. तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे असे अशोकराव बनसोड यांच्याबद्दल आता सर्वांनी सांगितलं आहे, तर माझ्याकडे असं काही विशेष सांगण्यासारखे नाही आहे. म्हणून जसे ते आज वर्तमानात आहेत असेच भविष्यातही राहो अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भालेराव सर. जगाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना मी प्रथम नमन करतो व आजच्या आदरणीय अशोकराव बनसोड यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरावती जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाशराव बोरकर, बडनेरा जिल्हाध्यक्ष आदरणीय खुशालराव सांभारे सर, सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव आदरणीय VS मेश्राम सर व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अमरावती जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, अमरावती जिल्हा समता सैनिक दलाचे सचिव आदरणीय दहाट सर, अमरावती जिल्हा कार्यालयीन सचिव आदरणीय राहुल शेंडे सर, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष आदरणीय मदन भंडारे सर, बडनेरा जिल्हा सचिव आदरणीय नागदिवे सर, बडनेरा कोषाध्यक्ष आदरणीय रामटेकर सर व या कार्यक्रमाला उपस्थित बडनेरा व अमरावती जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांना माझा सर्वप्रथम सप्रेम जय हिंद. सबसे पहले तो मैं यहाँ पे माफी चाहता हूँ कि मैं टाइम पर नहीं आया, क्योंकि मेरा कॉलेज शुरू हुआ है और मेरे पीछे बहुत सारा है. मैं हॉस्पिटल से आया हूँ, जिसे क्षमा चाहता हूँ. और आज के इस शुभ मौके पर हमारे प्यारे प्यारे दोस्त बनसोडजी यांच्यासोबत माझी भारतीय बौद्ध महासभेत
ओळख झाली. पण त्या पहिल्या ओळखांनी बरेच वर्ष वॉकिंग करत असताना मी तिकडून यायचो, म्हणजे तिकडून जायची, अशी त्यांची आमची भेटाभेट व्हायची. त्यांना उत्सुकता असायची की बाई माणूस एवढे सकाळी गायले जाते, तिकडे इकडे कॉलेजात जाते तरी इकडे गायले जाते, त्याच्या मनात प्रश्न. मग असं करता करता आपल्या इथे भेट झाली. उनके बारे में मैं एक शेर कहकर मेरी जो खासियत है उसके बारे में बताऊंगा कि हर खुशी खुशी मांगे आपसे. अशोक राव जी, हर खुशी खुशी मांगे आपसे, जिंदगी जिंदा दिली मांगे आपसे, जिंदगी जिंदा दिली मांगे आपसे. उजाला हो मुकद्दर में आपके इतना, उजाला हो मुकद्दर में आपके इतना कि चांद भी रोशनी मांगे आपसे, चांद भी रोशनी मांगे आपसे. Very many happy returns of the day. Happy birthday, my lovely friend Ashok. Thank you. तर आपण त्यांच्या नावाप्रमाणेच घेऊ की सरांचं नाव अशोक आहे. अशोक म्हणजे ज्यांना कशाचा शोक नाही, त्यांना कशाचं दुःख नाही, असं ते नाव म्हणजे अशोक. अशोक या नावाचा अर्थ होतो. अटेंड केली ऑनलाईन. साप्ताहिक म्हटल्याबरोबर विचार पडते आपल्याला, साप्ताहिक कोणती गोष्ट आपल्याला शक्य आहे. साप्ताहिक जी गोष्ट शक्य आहे ती फक्त मला असं वाटतं की रविवारची वंदना हे साप्ताहिक शक्य आहे. आता राहिला समता शैली दलाचा प्रश्न, तर मला असं वाटतं की तोडतीकीर आपण कशा प्रकारे त्याला मार्गी लावावा, त्याबद्दल त्यांच्याच विचाराने त्यांच्याच सल्लामसलतीनं तोही प्रयोग आपण निश्चित करावा. मी थोडंसं त्याच्यामध्ये शिथिलताही असं म्हणेल की नाही होईल साप्ताहिक नाही होईल, पण किमान महिन्यात एक वेळ जरी शक्य आहे का पहा बरं विचार. पण ते झालं पाहिजे त्याला, म्हणजे ती आपली दैनंदिनी झाली पाहिजे. एक प्रकार काही अडचणी आहेत आपल्याला, त्या आपल्याला समजतात, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर. आणि अपेक्षा खूप आहेत संस्थेच्या, आपल्याकडून संस्थेच्या अपेक्षा खूप आहेत. आता प्रत्येक ठिकाणी 100% आपण त्या काही निकषावर उतरू शकत नाही आहे. म्हणून मी पैसोड सरांना विनंती करेन की या सर्वांसोबत चर्चा करून वाढदिवसाच्या निमित्त एक नवीन आपला आशावादी जो विचार आहे की समता सैनिक दलाची परेड नाही होऊ शकते, कधी कधी त्याच्यातूनही काही नवीन निर्माण होईल, पण कुणालाही तो त्रासदायक नाही पाहिजे. कारण की स्वेच्छेने जे काम होते ते खूप मोठं होत असते आणि लाभलेलं काम काही मोठं होत नसते. आणि म्हणून पैसोडकरांसोबत गेले अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून खूप काही कमी लोक आहेत की जे प्रामाणिकपणे आपल्याला नेमून दिलेलं काम करतात, त्या दिशेने वाटचाल करतात, प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारचा अतिरेक न करता किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून अनुशासन ज्याला म्हणतो त्याला छेद न देता ते नित्यनेमाने आपलं प्रामाणिक कार्य करत असतात. 20 मार्च रोजी जे प्रदर्शन भंडारा शहरात झालं, 20 मार्च महाड समता सैनिक दलाच्या निमित्तानं आपण जे प्रदर्शन केलं भंडाऱ्यामध्ये, साऱ्या भंडारा शहराने ते बघितलं, त्याचं श्रेय प्रामुख्याने आपल्या सर्वांसोबतच सर्वात जास्त श्रेय अशोकराव पैसोडकरांना जातं. आणि म्हणूनच आपण एकमेकांपासून निश्चित काही शिकण्यासारखं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की वाढदिवसाच्या निमित्तानं आपण चर्चा करत असतो, शुभेच्छा देत असतो, शुभेच्छामध्ये निश्चितपणे त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो अशी तथागतचरणा मंगल कामना करतो. त्यांचे जे काही अनुभव आहे ते निश्चितपणे संस्थेसाठी उपयोगाचे पडतील असा मला विश्वास आहे. आणि म्हणून वेळोवेळी
प्रत्येकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण खूप चांगल्या पद्धतीनं छोटासा काही उपक्रम असेल ना आपण तो प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन पार पाडत असतो. म्हणून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध.